हाय एव्हरीवन, वेलकम टू सारिका's रेसिपी। तर फ्रेंड्स, आज मी तुमच्यासोबत साबुदाण्याची खिचडी कशी करायचं तो व्हिडिओ शेअर करणार आहे। तर आजची आपली जी उपवासाची रेसिपी आहे ती साबुदाण्याची खिचडी आहे। तर चला तर आपण जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर यासाठी लागणारे आपण साहित्य बघूयात। इथे मी भिजवलेला साबुदाणा घेतला आहे। तो मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता। बघा, खूप छान असा भिजला गेलेला आहे। तर त्यानंतर हिरव्या मिरच्या 10 ते 15 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे। त्यानंतर बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट आणि कच्चा बटाटा मी धुवून बारीक चिरून घेतलेला आहे। तर सर्वात आधी इथे मी एका पॅन मध्ये 2 चमचे तेल गरम करून घेणार आहे। यामध्ये जो आपण कच्चा बटाटा बारीक चिरून घेतला होता तो घालणार आहोत। तर नेहमी आपण जो खिचडी करतो त्याच्यामध्ये आपण बटाटे उकडून टाकतो। तर ह्यावेळेस आपण बटाटा उकडून न घेता कच्चा बटाटा आपल्याला तेलावरती छान असा भाजून घ्यायचा आहे। छान असा मऊसूत शिजवून घ्यायचा आहे, लाल रंग येईपर्यंत। ह्याची टेस्ट खूप छान लागते। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। जो उकडलेल्या बटाट्यापेक्षा हा परतवलेला जो बटाटा आहे तेलावर त्याची चव खूप छान लागते, खूपच अप्रतिम लागतो। तर तुम्ही देखील हा बटाटा याच पद्धतीने असा खिचडीमध्ये घाला, ह्याची खूप छान चव लागते। तर आपण हा बटाटा तेलावरती छान असा फ्राय करून घेणार आहोत। तर बटाट्याला आपण थोडंसं मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता, आपल्याला बटाटा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा बटाटा तेलावरतीच 5 मिनिट शिजवून घ्यायचा आहे। आपल्याला यामध्ये काही पाणी वगैरे काही घालायचं नाहीये। तर 5 मिनिटानंतर बघा, आपला बटाटा छान असा थोडासा लालसर झालेला आहे। बटाटा आपल्याला गॅसची स्लो फ्लेमवरतीच आपल्याला शिजवायचा आहे। मंद आचेवरती आपल्याला हा बटाटा छान असा तेलावरती परतून घ्यायचा आहे, शिजवायचा आहे। तर एकंदरीत ह्याला 7 ते 8 मिनिट लागतात शिजण्यासाठी। तर आपण याला शिजण्यासाठी थोडंसं झाकण लावून ठेवूयात 2 मिनिटासाठी। 2 मिनिटानंतर बघा, आपला बटाटा छान असा परतून झालेला आहे आणि त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे। तर आपल्याला या स्टेजवरती अर्धा चमचा यामध्ये मीठ ॲड करायचं आहे, अर्थात चवीपुरतं मीठ आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे। बटाटा खूप छान परतले गेलेला आहे, त्याचा वास देखील खूप छान सुटलेला आहे। आता या स्टेजवरती आपण ॲड करूयात बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची। हिरवी मिरची देखील आपल्याला 2 मिनिट छान अशी यामध्ये परतून घ्यायची आहे आणि बटाटा आणि हिरव्या मिरचीचं कॉम्बिनेशन खूप अप्रतिम लागतं। तर त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ देखील ॲड केलं होतं, त्याच्यामुळे याची टेस्ट अजूनच वाढते। तर याला देखील आपण 1-2 मिनिट तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे। बटाटा आणि हिरवी मिरची आपली व्यवस्थित अशी परतून झालेली आहे आणि याचा देखील खूप छान असा सुगंध दरवळतो आहे। तर यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत भिजवलेले साबुदाणे। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायची आहे आणि आता भिजवलेला साबुदाणा आपण यामध्ये घालतो आहोत। तर व्यवस्थित असा आपल्याला साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आहे आणि हा परतलेला बटाटा आणि मिरचीमध्ये आपल्याला हा पूर्ण साबुदाणा घालून घ्यायचा आहे। तर इथे आपण सर्व साबुदाणा यामध्ये ॲड केलेला आहे पॅनमध्ये। याला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यावरती आपण अर्धा चमचा मीठ ॲड करणार आहोत साबुदाण्यासाठी। आपण बटाटा आणि मिरचीमध्ये थोडंसं मीठ टाकलंच होतं, आता आपण साबुदाणा ॲड केला आहे म्हणून त्या साबुदाण्यासाठी आपण चवीपुरतं इथे मीठ ॲड केलं आहे आणि याला देखील व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून झालं आहे। आता आपण याला झाकण लावून 5 मिनिटासाठी स्लो गॅसवर ठेवूयात। तर छान अशी त्याच्यावरती वाफ आली की वाफेमध्ये साबुदाणा छान असा शिजून निघतो। तुम्ही इथे बघू शकता, आपला साबुदाणा छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे आणि खूप छान असा फुललेला आहे, दुप्पट असा फुललेला आहे। तर त्याच्यामध्ये एक चमक देखील आलेली आहे, छान अशी शाईन आलेली आहे। तो छान असा परतला गेली की त्याच्यावरती खूप छान अशी शाईन येते, चमक येते। तर या स्टेजला आपण ॲड करणार आहोत भाजून घेतलेले शेंगदाण्याचा कूट। तर साबुदाण्याची एक वाफ घेतल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये शेंगदाणा ॲड करायचा आहे, त्याच्या आधी आपल्याला शेंगदाणा ॲड नाही करायचा आहे। त्यामुळे काय होतं, साबुदाणा व्यवस्थित असा परतल्या जातो आणि परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घातल्याच्या नंतर त्याला शेंगदाण्याचा जो सुगंध असतो तो खूप छान असा स्मेल त्यातून येतो आणि त्याची टेस्टही शेंगदाण्याची उतरते छान त्याच्यामध्ये। म्हणून आपल्याला अर्धा साबुदाणा असा
शिजला की त्याच्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे. तर आता आपण याला पुन्हा 2 मिनिटासाठी याला कव्हर करून ठेवणार आहे. त्याची 2 मिनिटासाठी याला वाफ काढून घेणार आहोत. तर 2 मिनिट आपले झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता आपली साबुदाणा खूप छान असं परफेक्ट असा तयार झालेला आहे. तर छान असा साबुदाण्याची आपली खिचडी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता खूप अशी मोकळी मोकळी आणि सुटसुटीत अशी साबुदाण्याची खिचडी आपली तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता थोडी देखील एकमेकांना हा साबुदाणा चिकटलेला नाही आहे. तर आता आपण याला एक सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर फ्रेंड्स, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि आवडली असेल ते लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. तर भेटूयात आपण अशाच एक नवीन रेसिपीमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू फॉर वॉचिंग.